Welcome students. Today we are going to start our first thing. What is it? Basic things in maths. We have to learn what is it? Basic things in maths. And our first part is what? Fractional part. ठीक आहे आपल्याला आज शिकायचं आहे बेसिक थिंग्स इन मॅथ्स. आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपण फर्स्ट पार्ट बघू व्हॉट इज इट? फ्रॅक्शनल पार्ट. यू नो मी अबाउट द फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन शिकले असतात कशामध्ये? रॅशनल नंबर मध्ये. ठीक आहे यू नो अबाउट द फ्रॅक्शन म्हणजे काय होतं बेटा? फ्रॅक्शन इज व्हॉट? फ्रॅक्शन हॅज द पार्ट ऑफ p by q. ओके ना, त्याला एक स्पेसिफिक काय असतो? न्यूमरेटर असतो आणि एक स्पेसिफिक काय असतो? डिनॉमिनेटर असतो. आपण काय म्हणतो बेटा? फ्रॅक्शन म्हणतो. ओके फाइन. नाउ वी हॅव टू सी द फ्रॅक्शनल पार्ट. ओके आपल्याला फ्रॅक्शनल पार्ट बघायचा आहे. हाऊ वी रिकॉग्नाइज दैट फ्रॅक्शनल पार्ट? See here, if we denote their fractional part, we have to denote their fractional part by using the curly bracket. ठीक आहे आपण कर्ली ब्रॅकेट यूज करून बेटा आपला फ्रॅक्शनल पार्ट डिनोट करू. ओके इफ वी गेट एनी नंबर जस्ट लाइक x. ठीक आहे आपण x ला काय म्हणू बेटा? एनी नंबर म्हणू. x इज अ व्हेरिएबल बट वी अझ्युम ओनली x ॲज अ एनी नंबर. ठीक आहे आपण x ला एखादी नंबर म्हणू आणि या x ला आपल्याला फ्रॅक्शनल पार्ट डिनोट करायचं. आपण काय म्हणू? x इज इन द फॉर्म ऑफ कर्ली ब्रॅकेट. x ला आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये घेऊ. इट मीन्स व्हॉट? याला आपण कसं वाचायचं? x इज द फ्रॅक्शनल पार्ट. व्हॉट इज इट? फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x और x इज द फ्रॅक्शनल पार्ट. तर बेटा आन्सर काय बेटा? बघा आपण फॉर्मॅट बघतोय. फॉर्मॅट इज व्हॉट? here it is x minus in the greatest integer of x. बरोबर ठीक आहे that x is the same number. आपण जो नंबर असूम केला x तोच x होईल minus of that close bracket denote what? close bracket denote the greatest integer function. ओके ना हे काय असतं मी तुम्हाला शिकवतोच. ठीक आहे त्याबद्दल आपण फ्रॅक्शनल पार्टचे काही डिनोटिंग बघून घेऊ. ठीक आहे then see here if you have to find out their fractional part then our format is what? fractional part of x equals to x minus greatest integer function of x. ठीक आहे आता आपण थोडक्यात मध्ये ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे काय आहे ते बघून घेऊ. ठीक आहे वी हॅव टू सी व्हॉट इज इट? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज व्हॉट? वी हॅव टू सी हियर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे काय होतं? ठीक आहे समजा आपण एखाद्या नंबरला इफ वी सी द एनी नंबर जस्ट लाइक x. ठीक आहे त्याला आपण समजा क्लोज ब्रॅकेट मध्ये डिनोट करू. आपण एखाद्या व्हेरिएबल किंवा नंबरला क्लोज ब्रॅकेट मध्ये डिनोट करू तेव्हा आपण त्याला काय म्हणू बेटा? व्हॉट इज इट? इट्स इज द क्लोज ब्रॅकेट ऑफ x डिनोट्स द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. आपण कसं फाइंड करायचं? इफ वी गेट एन एक्झाम्पल. आपण समजा एखादं एक्झाम्पल घेतलं आहे. आपला क्लोज ब्रॅकेट आहे समजा आपण एक्झाम्पल घेतलं 5.6. ठीक आहे इफ यू गेट एनी एक्झाम्पल ऑफ दैट क्लोज ब्रॅकेट 5.6 and we have to solve it. आपल्याला सॉल्व करायचं बाय युजिंग द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ओके देन सी हियर हाऊ वी सॉल्व. इफ यू ड्रॉ अ नंबर लाइन. आपण समजा एक नंबर लाइन ड्रॉ केली आहे. ठीक आहे नंबर लाइन आपल्याला 5.6 काय करायचं आहे? डिनोट करायचं आहे. and we know that in the number line 5.6 कुठे येईल बेटा? 5.6 डिनोट ऑन द 5 and 6 च्या मधामध्ये. बरोबर ना that 5.6 belongs to the 5 and 6. 5 and 6 च्या मधामध्ये 5.6 येईल म्हणजे इथे कुठेतरी आपला 5.6 येईल. बरोबर ना सिंपल कॉन्सेप्ट आहे. आपण काय शिकतोय? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? व्हॉट इज इट? हाऊ वी रिकॉग्नाइज अँड हाऊ वी फाइंड आउट दॅट क्लोज इंटरवल ऑफ 5.6. आपण याचा आन्सर कसं करायचं पाहिजे? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. सी हियर आणि आपण यामध्ये काय बघायचं बेटा की हा जो 5.6 आहे हा कोणत्या दोन नंबर्स मध्ये काय होतंय? बिलॉंग होतोय. बरोबर ना कोणत्या दोन नंबर्स मध्ये बिलॉंग होत आहे ते आपण बघायचं आणि दोन्ही नंबर काय असले पाहिजे बेटा? इंटिजर असले पाहिजे. हा जो 5.6 आहे इट इज नॉट इंटिजर इट इज द डेसिमल नंबर बट दॅट 5 and 6 आर द इंटिजर्स. ओके इंटिजरला फ्रॅक्शनल पार्ट नसतो. इंटिजर आणि फ्रॅक्शनल पार्ट वेगळा असतो. ठीक आहे see here that our question close bracket of 5.6 and we have to find out that greatest integer function of that close bracket. then what we do आपल्याला बघायचं आहे की हा जो नंबर आहे 5.6 तो कशामध्ये बिलॉंग करतोय? 5 आणि 6 मध्ये. आणि दोघांमध्ये जो सगळ्यात स्मॉल नंबर आहे 5 आणि 6 मध्ये जो स्मॉल नंबर आहे that is our answer. it means the greatest integer of 5.6 equals to how much? 5. that's our answer. simple concept. ठीक आहे समजा आपल्याकडे नॉमिनेशन कसं असेल? समजा आपल्याकडे नॉमिनेट काय असेल की ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असेल म्हणजे आपल्याकडे समजा इथे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असेल तर आपण काय घ्यायचं बेटा? स्मॉल नंबर घ्यायचा. स्मॉल नंबर कोणता? स्मॉल नंबर कोणता घ्यायचा की हा जो आपल्याकडे क्वेश्चन आहे हा जो डेसिमल नंबर आहे हा कोणत्या दोन नंबर्स मध्ये बिलॉंग करत आहे त्यामधला जो सगळ्यात स्मॉल नंबर आहे त्याला आपण असूम करायचं ऍज द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ओके फाइन होप यू अंडरस्टँड. देन सेकंडली इन द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन you very well understand also. now see the second thing is what? least integer function. ठीक आहे आपण ग्रेटेस्ट कसं दाखवायचं बेटा? आपण ग्रेटेस्ट कसं दाखवतो? तो इज इन द फॉर्म ऑफ क्लोज इंटरवल. आपण ग्रेटेस्ट फंक्शनला क्लोज इंटरवलच्या फॉर्म मध्ये आपण त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवत होतो. बट इन द लिस्ट इंटिजर टू डिनोट दॅट नंबर एनी नंबर x इन द पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस मीन्स व्हॉट? पॅरेंथेसिस मीन्स व्हॉट? पॅरेंथेसिस मीन्स व्हॉट? ओपन ब्रॅकेट. आपण जो x आपण एखादा नंबर अझ्युम केला आहे त्याला आपण लिस्ट इंटिजर फंक्शन मध्ये कशामध्ये दाखवू? ओपन ब्रॅकेट मध्ये दाखवू. बट इन द फॉर्म ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन वी डिनोट दॅट इन द फॉर्म ऑफ क्लोज ब्रॅकेट. हा जर ग्रेटेस्ट असता आपण त्याला क्लोज ब्रॅकेट मध्ये दाखवलं असतं. कन्फ्युज नाही व्हायचं.
ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असलं तर आपण कशामध्ये दाखवू क्लोज इंटरव्हल मध्ये, बट इन द फॉर्म ऑफ लिस्ट इंटिजर फंक्शन वी डिनोट इन द parenthesis of open bracket. Okay, see here, if we got a number x, okay, ऐसा आपल्याला आन्सर करायचा आहे. if we get an example, आपण समजा एखादं एक्झाम्पल घेतलं आहे जस्ट लाइक in the open bracket 2.3. see here we have given a question in the open bracket 2.3 and question asks find its what, find its LIF. LIF means what? LIF means list integer function. आपल्याकडे क्वेश्चन गिवन आहे, find that question, it means find that open bracket 2.3's answer by using the list integer function. Then what we do, similarly we draw a line. What is it? Number line. त्यामध्ये पण बघायचं बेटा, हा जो 2.3 आहे ना, कोणत्या दोन पॉइंट्स मध्ये लाईक करणार? सिंपल कॉन्सेप्ट 2 आणि 3 च्या मधामध्ये. सी हियर here is 2, here is 3, फाइन. आणि 2.3 हा कुठेतरी लाईक करणार इथे, बरोबर ना? ठीक आहे. म्हणजे हा जो 2.3 आहे लाईक बिटवीन द 2 and 3. आणि सिमिलरली सेम, समजा हा जर कॉन्सेप्ट कशाचा असता, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा असता, आपण काय म्हटलं असतं बेटा, आन्सर इज 2. व्हाय? बिकॉज 2 इज लेस दॅन 3, बरोबर ना? बट हियर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ दिस कॉन्सेप्ट ऑफ लिस्ट इंटिजर फंक्शन. दॅट्स व्हाय वी से आन्सर इज व्हाट 3, बरोबर ना? आपण लिस्ट मध्ये काय करतोय, लिस्ट मध्ये आपण ग्रेटेस्ट नंबर घेतोय आणि ग्रेटेस्ट मध्ये आपण स्मॉल नंबर घेतोय. कन्फ्युज नाही व्हायचं, सिंपल कॉन्सेप्ट आहे. मी काय म्हटलं लक्ष द्या, मी काय म्हटलं, समजा आपल्याकडे GIF मीन्स लिस्ट इंटिजर फंक्शन असेल, देन वी गेट द स्मॉल व्हॅल्यूज. स्मॉल व्हॅल्यू कोणते बेटा, स्मॉल व्हॅल्यू कोणते घ्यायची नंबर लाईन वरची, की ज्या दोन नंबर्स मध्ये आपल्याकडे जो क्वेश्चन गिवन आहे तो लाई करते त्या नंबर्स मधला जो सगळ्यात स्मॉल नंबर आहे त्याला आपण ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणायचं. बट इन द फॉर्म ऑफ लिस्ट इंटिजर फंक्शन आपण काय घ्यायचं बेटा, ग्रेटेस्ट व्हॅल्यू. व्हाट इज इट? ग्रेटेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. बट इन द फॉर्म ऑफ लिस्ट इंटिजर फंक्शन असेल, देन वी गेट द ग्रेटेस्ट व्हॅल्यू. ओके, फाइन, comfortable. ठीक है, hope so you understand. Now we see the our main funda. What is it? Fractional part. आपण क्या बघतो बेटा, fractional part बघतो. ओके ना? We see the fractional part. See here. आता fractional part काय असते, आपल्याला माहिती आहे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन कशामध्ये दाखवतोय, आपण ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन दाखवतोय कशामध्ये, क्लोज ब्रॅकेट मध्ये. समजा आपण x घेतलं तर आपण क्लोज ब्रॅकेट मध्ये दाखवू. लिस्ट इंटिजर फंक्शन कशामध्ये दाखवतोय बेटा, denoted with parenthesis or open bracket. See here, open bracket of x. Okay, but in the fractional part we denote that number x in the curly bracket. Okay, confuse नाही व्हायचं. आपण ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये x ला आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवायचं. in the form of lists integer function we denote that x in the parenthesis or open bracket, but in the form of fractional part we denote that x in the curly bracket. See, concept is very easy. ठीक आहे. आता आपल्याला याचा फॉर्मॅट तयार करायचा आहे. आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन समजलं आहे, लिस्ट समजलं आहे, हे खूपच इझी आहे. याच्यामध्ये काय असतं बेटा, या ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये किंवा लिस्ट मध्ये आपल्याला जो काही क्वेश्चन गिवन असेल त्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर करायचा आहे. समजा आपण यामध्ये एखादी नंबर घेतला होता 5.6, त्याचा आन्सर बेटा काय आला, आपल्याला 5 आला होता. Why? Because 5.6 lies between 5 and 6 and answer is 5. Because आपल्याला माहिती आहे जर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जर असेल तर आपण त्यामधला स्मॉल नंबर घेतो. आणि समजा हाच 5.6 समजा इथे असता लिस्ट मध्ये, आपला आन्सर काय आला बेटा 6 आला असतं, बरोबर? Why? Because लिस्ट इंटिजर फंक्शन मध्ये आपण 5.6 कुठे जायला ते बघतो. 5.6 lie between the 5 and 6 and 6 is greater than the 5. That's your answer is 6. ठीक आहे. बट समजा आपल्याकडे सिंपल डेसिमल नंबर नसता, आपल्याकडे समजा 5 असता आणि इकडे ओपन ब्रॅकेट मध्ये पण 5 असता, आपला आन्सर काय असतं बेटा, ऑब्वियसली 5 आलं असतं ना दोन्ही गोष्टींसाठी. फाईन. समजा आपल्याकडे क्लोज इंटरव्हल 5 असतं, तर आन्सर काढायचं आहे आपल्याला त्याचा आन्सर करायचा. आपण काय करू बेटा, we have to find out the answer of that 5 in the closed interval. The answer is what, 5, because 5 is one integer. लक्षात ठेवायचं का इंटिजरचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन तोच येतो, इंटिजरचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन तोच येतो. 5 चा 5 येईल आणि इथे 5 चा 5 येईल, डिफरंट येणार नाही. ठीक आहे. देन सी हियर वी हॅव टू सी द फ्रॅक्शनल पार्ट. ठीक आहे. आता फ्रॅक्शनल पार्टचा फॉर्मॅट कसा असेल, सी हियर वी हॅव टू सी द फ्रॅक्शनल पार्ट फॉर्मॅट. See here, x is the any number. Okay, x is the any number. We have to assume that. Then see here, then the curly bracket of x denote what? Denote what? Denote the our fractional part. आपण x ला fractional part मध्ये असं लिहितो in the curly bracket minus of greatest integer of x. ओके ना? आपण जो काही नंबर घेऊ कशामध्ये, क्लोज इंटरव्हल मध्ये, आपण काय म्हणू, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणू. We have to find out that fractional part. आपल्याला फक्त फ्रॅक्शनल पार्ट पाहिजे. ठीक आहे. आपण काय करू, फ्रॅक्शनल पार्ट इज as it is. Okay, fine. Fractional part is as it is. Don't be confused. ठीक है, simple concept है. Fractional part अपन as it is do. And see here, very easy concept. See here what we do. Then, sorry, here it is this plus. Okay. Then see here, x minus that close bracket
x. ठीक आहे, आपण हा जो x आहे क्लोज ब्रॅकेट मध्ये त्याला आपण लेफ्ट साइडला ट्रान्सफर केले, देन हा जो प्लस क्लोज ब्रॅकेट x आहे तो मायनस झालाय, देन वी गॉट द फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x इक्वल्स टू x मायनस क्लोज ब्रॅकेट ऑफ x, मीन्स दॅट फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x आणि कसं वाचायचं, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x इक्वल्स टू x मायनस that is integer function of x. ठीक आहे, फाइन. इफ यू गेट एन एक्झाम्पल, समजा आपण एखादं एक्झाम्पल घेतलं आहे, जस्ट लाईक आपल्याकडे एखादं एक्झाम्पल आहे सॉल्व आपल्याकडे एखादं एक्झाम्पल आहे, फर्स्ट आपण घेतोय 5.6 बाय युजिंग व्हॉट, बाय युजिंग फ्रॅक्शनल पार्ट. समजा आपल्याला हा जो क्वेश्चन आहे 5.6 हा सॉल्व करायचा बाय युजिंग द फ्रॅक्शनल पार्ट. देन हाऊ वी सॉल्व, आपल्याकडे फॉर्मॅट आहे कोणता, समजा आपल्याकडे एखादी नंबर गिवन असेल, हा जो x एखादी नंबर गिवन असेल, त्याचा फ्रॅक्शनल पार्ट आपण कसा करतोय, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x इक्वल्स टू x मायनस क्लोज इंटरवल ऑफ x, बरोबर ना. हे सिंपली इथे 5.6 पुट करायचं, 5.6 चा फ्रॅक्शनल पार्ट काय होणार, 5.6 मायनस इन द ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ 5.6, बरोबर ना. दॅट 5.6 ऍज इट इज, आणि वी नो दॅट आपल्याला समजा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन करायचं आहे कशाचं, 5.6. आपण काय करतोय, त्यामध्ये सगळ्यात लहान नंबर बघतोय की हा 5.6 ज्या दोन नंबरच्या मध्यामध्ये लाय होणार त्यामधला आपण सगळ्यात लहान नंबर घेतो. ठीक आहे, हा जो 5.6 आहे हा 5 आणि 6 मध्ये लाय करणार, आणि दोघांमध्ये स्मॉल इज व्हॉट 5. ओके, then here it is 5 and then 5.6 minus 5 is how much, 0.6. That's the answer. Okay, that's the answer of that fractional part of 5.6. Okay, that fractional part of 5.6 equals to 0.6. सिंपल पार्ट आहे. पॉझिटिव्ह नंबर साठी आपला फ्रॅक्शनल पार्ट चेंज होणार नाही. समजा आपल्याकडे असं काही क्वेश्चन असतं की 1.2 आन्सर इज 0.2, then क्वेश्चन आहे आपल्याकडे 2.2 आन्सर इज 0.2 ऑल्सो, बिकॉज हा जो फर्स्ट फॉर्मॅट आहे 1 2 हा काय झाला, इंटिजर झाला, पण त्यानंतर जो डेसिमल पार्ट आहे त्याला आपण काय म्हणू, फ्रॅक्शनल पार्ट म्हणू. ओके, फाइन. होप यू अंडरस्टँड दॅट थिंग. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी. ठीक आहे, नाउ वी सी द प्रॉपर्टीज. नाउ वी हैव टू सी द प्रॉपर्टीज. वेट अ मिनिट. नाउ वी सी द प्रॉपर्टीज ऑफ दैट फ्रॅक्शनल पार्ट. ओके, first we see our first property says what first property says, if the fractional part of x equals to what is it, x, when if what x belongs to 0 to 1. okay, आपल्याकडे फर्स्ट प्रॉपर्टी काय म्हणते की हा जो फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x आहे तो x असेल कधी, जेव्हा x बिलॉंग करते कशामध्ये, 0 आणि 1 मध्ये. फाइन. ठीक आहे, सिंपल फॉर्मॅट आहे. तुम्हाला मी आता सांगितलं होतं की आपल्याला समजा एखादी नंबर गिवन आहे, हा जो 5.6 आहे याचा बेटा फ्रॅक्शनल पार्ट काय होणार, 0.6 होणार. वाय, बिकॉज 5 इज द इंटिजर, बट 5 नंतर जो काही पार्ट आहे तो काय येतात, 0.6 येतात, बरोबर. समजा आपल्याकडे 1.2 आहे, त्याचा आन्सर बेटा काय येणार, 0.2, बिकॉज 1 इज द इंटिजर, आणि त्यानंतर जो पार्ट आहे डेसिमल पार्ट त्याला आपण काय म्हणू, फ्रॅक्शनल पार्ट म्हणू. फाइन. सी, म्हणजे समजा आपल्याकडे हे क्वेश्चन गिवन आहे, इट मीन्स फ्रॅक्शनल पार्ट ऑफ 5.6. ओके, if you are given a question fraction of 5.6 and you have to solve this, आता सॉल्व करायचा आपला आन्सर काय बेटा, 0.6. आणि हा जो 0.6 आपला आन्सर येईल, हा काय असेल बेटा, 1 आणि 0 आणि 1 च्या मधामध्ये लाईक करणार. बघा इथे 0 आणि 1 च्या मधामध्ये हा 0.6 येत आहे, बरोबर. आपण नेक्स्ट क्वेश्चन कोणता घेतला, 7.8, बरोबर. हा जो 7.8 आहे यामधला फ्रॅक्शनल पार्ट काय आहे बेटा, 0.8 आहे. आपण 0 आणि 1 च्या मधात लाईक करते 0.8, बरोबर. सिंपल फंड आहे. फर्स्ट प्रॉपर्टी काय म्हणते की फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x इक्वल्स टू x, वेन कधी जेव्हा जो x आहे 0 आणि 1 च्या मधामध्ये काय करणार, लाईक करणार, बिलॉंग करणार. ठीक आहे, आणि देन द सेकंड प्रॉपर्टी सेज फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x इक्वल्स टू 0. ओके, कन्फ्युज नाही व्हायचा. फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x इक्वल्स टू 0 वेन कधी, जेव्हा if x इज एन इंटिजर. ओके, तर काय म्हणते, जेव्हा x हा इंटिजर असेल, जेव्हा हा जो x आहे हा काय असेल, इंटिजर असेल, हा जो x आहे तो काय आहे, इंटिजर जर असेल, देन द फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x इक्वल्स टू हाऊ मच, 0. फाइन. सी हियर आपण एखादे एक्झाम्पल घेतले, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ 5 इक्वल्स टू हाऊ मच, 0. हाऊ अँड वाय, असं का बरं होईल, बिकॉज 5 सोबत कोणताही नंबर डेसिमल मध्ये नाही. ओके ना, 5 हा सिंपल नंबर आहे आणि इंटिजर आहे, आणि इंटिजरचं फ्रॅक्शन घेणं पॉसिबल नाही किंवा डेसिमल नंबर घेणं पॉसिबल नाही. दॅट्स वाय वी से द फ्रॅक्शनल पार्ट ऑफ 5 इक्वल्स टू 0. फाइन. समजा इथे जर आपल्याकडे 5.6 असतं, इथे 5.6 असतं, आपण काय म्हटलं असतं, फ्रॅक्शनल पार्ट इज 0.6, बरोबर. बट इथे सिंपल आपल्याकडे 5 आहे, दॅट्स वाय आन्सर इज व्हॉट, 0. ओके, लक्षात ठेवायचं. समजा इथे -4 पण असतं तरी आपलं आन्सर काय असतं, 0 आलं असतं, बिकॉज -4 इज ऑल्सो व्हॉट, इंटिजर. फाइन. ठीक आहे, दॅट वाज सेकंड प्रॉपर्टी. Now see our third property. Our third property says if the any number in the curly bracket मध्ये कोणताही नंबर असतो, आपण फ्रॅक्शन पार्ट मध्ये घेतो, समजा निगेटिव्ह जर असेल, then our format says 1 minus fraction part of x if x is an integer. x is an what, integer. ठीक आहे, कन्फ्युज नाही व्हायचं. व्हेरी सिंपल फंड आहे. आपण आता सॉल्व्ह करून बघायचं, आपण सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊ, जस्ट लाईक दिस इज एनी एक्झाम्पल. आपण एखादं एक्झाम्पल घेतोय, काय आपल्याकडे
फ्रॅक्शनल पार्ट ऑफ 3.2 आपण हा एक्झाम्पल घेतलाय काय घेतोय फ्रॅक्शनल पार्ट ऑफ 3.2 आणि आपला फॉर्मॅट काय होता बेटा आपला फॉर्मॅट तुम्हाला आठवत असेल आपण फॉर्मॅट काय होता आपल्याकडे की आपल्याला सध्या फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x काढायचं तर आपण काय करतोय x मायनस इन द ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ x बरोबर आपला फॉर्मॅट काय होता बेटा फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x इक्वल्स टू x मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ x ठीक आहे या ठिकाणी x च्या ठिकाणी आपल्याकडे -3.2 आहे ठीक आहे आपण इथे x च्या ठिकाणी -3.2 लिहू बिकॉज आपल्याकडे x च्या ठिकाणी 3.2 आहे सॉरी -3.2 आहे ठीक आहे then the minus symbol is as it is then the greatest integer function of -3.2 बरोबर बिकॉज इथे फॉर्मॅट x चा आहे आपण अझ्युम केलेला आणि इथे आपल्याला क्वेश्चन काय आहे -3.2 आहे सी हियर that -3.2 as it is okay that minus symbol also as it is and we know that the greatest integer function of -3.2 is how much हा जो -3.2 आहे आपण काय केलं बेटा हा जो -3.2 आहे हा -3.2 आहे हा -3 आणि -4 च्या मधात लाईक करा बरोबर ना आणि आपण ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये जे दोन नंबर्स आहेत त्यापैकी आपण सगळ्यात स्मॉल नंबर घेतो आणि -3 आणि -4 मध्ये सगळ्यात स्मॉल नंबर कोणता बेटा -4 आहे -3 नॉट पॉसिबल ठीक आहे देन -4 हियर then -3.2 as it is minus get plus +4 average answer is how much 0.8 पॉझिटिव्ह आन्सर विल गेट ठीक आहे आपण कोणत्याही फ्रॅक्शनल पार्टला जर सॉल्व्ह करू तो जरी निगेटिव्ह असला तर त्याचा आन्सर काय बेटा पॉझिटिव्ह आहे ठीक आहे then -3.2 + 4 = 0.8 इज द आन्सर आणि याला जर आपण या फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह केलं याला जर आपण या फॉर्मॅटने न करता या फॉर्मॅटने सॉल्व्ह न करता आपण या फॉर्मॅटने सॉल्व्ह केलं पाहिजे थर्ड प्रॉपर्टी then सी द आन्सर तेवढे काय बघा ठीक आहे आपण आन्सर बघू समजा आपण 3.8 घेतलं सॉरी आपण 3.2 घेतलं तर -3.2 then 1 minus that -3.2 बरोबर ना 1 minus -3.2 then see here 1 as it is minus of that greatest sorry fractional part of -3.2 is how much fractional part of -3.2 is how much 0.8 then answer is 0.2 that is the possible answer ठीक आहे आपण जो आधी आन्सर काढला तो चुकीचं होतं why because we never got the answer as that line we have to use that third property and we get the answer ठीक आहे व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी सिंपल फंड आहे तुम्हाला सांगितलं मी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये समजा आपल्याकडे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असेल त्यामध्ये आपल्याला लेस व्हॅल्यू घ्यायची आहे एखादी नंबर आहे तो बघायचा कोणत्या दोन नंबरच्या माध्यमामध्ये लाय होत आहे आणि त्यामधला जो सगळ्यात लहान नंबर आहे दॅट्स द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन बट इन द फॉर्म लिस्ट इंटिजर फंक्शन वी से दॅट त्यामध्ये फॉर्मॅट सेमच आहे फक्त फरक कसला आहे फक्त ब्रॅकेटचा फरक आहे ठीक आहे फक्त ब्रॅकेटचा फरक आहे आणि लिस्ट मध्ये आपण जो नंबर घेतोय जो नंबर आपल्याला गिवन आहे तो नंबर कोणत्या दोन नंबरच्या मधामध्ये लाईक करतोय त्यामध्ये जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्याला आपण लिस्ट म्हणतो ओके कन्फ्युज नाही व्हायचं ग्रेटेस्ट मीन्स लेस नंबर अँड लिस्ट मीन्स greatest number and fractional part is very easy denote the fractional part in the curly bracket very easy also you understand so thank you for all thank you so much